नमस्कार, मी चिंतामणी सहस्रबुद्धे. आपण हॅलो प्रभातच्या एक नजर विधानसभेवर या विशेष वृत्तमालिकेमध्ये बोलतो आहोत. आज आपण बोलणार आहे ते शिराळा विधानसभा मतदारसंघाबद्दल. आपल्याला माहीत आहे, सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेला हा एक अत्यंत महत्त्वाचा असा मतदारसंघ आहे. संपूर्ण शिराळा तालुका आणि वाळवे तालुक्यातील 48 गावं असा मिळून हा मतदारसंघ तयार होतो. आणि या मतदारसंघावर तूर्त तरी म्हणजे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचं पूर्णपणे वर्चस्व आहे. त्यातही भारतीय जनता पक्षाचे 2014 निवडून आलेले त्या मतदारसंघातून आमदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव नाईक साहेब हे सुद्धा आता राष्ट्रवादीमध्ये आल्यामुळं राष्ट्रवादी पक्षाची ताकद आणखी वाढली आहे असं तिथं मानलं जातं. या मतदारसंघामध्ये सध्या तरी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी यांची लढत होईल असं म्हणलं जातं. याचं कारण आत्तापर्यंतच्या परंपरेनुसार म्हणजे युतीमधल्या जागा वाटपाच्या परंपरेनुसार हा मतदारसंघ नेहमीच भारतीय जनता पक्षाकडे राहिलेला आहे. परंतु असा एक नवीन ट्रेंड येतोय, चर्चा एक अशी चालू झालेली आहे की या मतदारसंघामध्ये कदाचित अजितदादा पवार यांच्या गटाकडे हा मतदारसंघ जाऊ शकतो. त्यामुळं झाले काय की या मतदारसंघातले जे भारतीय जनता पक्षाचे इच्छुक आहेत, एक म्हणजे सत्यजित देशमुख आणि दुसरे आहेत ते सम्राट महाडिक, हे दोघंही जण आता विचार करत असतील की नेमकं काय होणार. हे दोघंही भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि समजा हा मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपात अजितदादा पवार गटाकडे गेला तर ह्या दोघांची खरी पंचायत होणार आहे. मुळात या दोघांपैकी कोण लढणार त्या मतदारसंघात ह्याचा अजून फैसला झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, विश्वास सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक हे या मतदारसंघात राष्ट्रवादीतर्फे लढणार हे निश्चित आहे, म्हणजे पवार साहेबांच्या राष्ट्रवादीतर्फे. परंतु त्यांच्या विरोधात नेमकं कोण लढणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यातच एक अशी नवीन चर्चा पुढे आलेली आहे की हा मतदारसंघ महायुतीमध्ये अजितदादा गटाकडे जाऊ शकतो. तसा तो जर गेला तर मात्र सम्राट महाडिक आणि सत्यजित देशमुख या दोघांची फार मोठी पंचायत होणार आहे. या मतदारसंघाचा बॅलन्स नेहमी राहिलेला आहे. 48 गावं वाळवे तालुक्यातील आणि संपूर्ण शिराळा मतदारसंघ, या 48 गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचाही प्रभाव आहे आणि आत्ताचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मानसिंगराव नाईक यांचाही चांगला प्रभाव आहे. या मतदारसंघामध्ये मानसिंगराव नाईक यांनी विराज उद्योग समूह संपूर्ण, त्यानंतर विश्वास सहकारी कारखाना या सगळ्याच्या माध्यमातून गेली 5 वर्ष आमदार म्हणून आणि त्याही आधी पूर्वी म्हणजे 2009 परत तिथनं ते निवडून आले होते, त्यावेळी त्यांनी केलेलं काम, या सगळ्यामुळं त्यांनी इथं प्रचंड विकास कामं केलेली आहेत आणि त्यांना पूर्णपणे आत्मविश्वास आहे की या निवडणुकीमध्ये आपण निश्चितपणे बाजी मारून जाऊ. आता ह्या दोन जे उमेदवार आहेत त्यांच्या समोर उभे राहिलेले त्यापैकी सम्राट महाडिक यांनी शिराळा मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणावर काम केले, वाळवे तालुक्यात सुद्धा काम केले. सत्यजित देशमुख यांनाही राजकारणाची फार मोठी परंपरा आहे. त्यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजीराव देशमुख यांचंही या मतदारसंघावर एकेकाळी फार मोठं वर्चस्व होतं आणि त्यांनी या मतदारसंघाचं गेली अनेक वर्ष विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं. तर त्यांनी विधान परिषदेचे सभापती म्हणूनही काम केलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता या मतदारसंघात नेमकं काय होणार हा खरा प्रश्न निर्माण झालेला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणूनही मानसिंगरावनी खूप मोठी भरीव कामगिरी या गेल्या 3-3.5 वर्षामध्ये केलेली आहे. आमदार म्हणून 5 वर्षात त्यांनी प्रत्येक गावामध्ये रस्ते असतील, समाज मंदिरं असतील, मंदिरांना वेगवेगळ्या मदतीचे निधी आणून दिलेला आहे. त्याचबरोबर पशुसंवर्धन दवाखाने उभा केलेले आहेत, साधे दवाखाने उभे केले आहेत. खुद्द शिराळा शहरामध्ये सुद्धा त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे, रस्ते केलेले आहेत. त्याशिवाय शिराळ्यातली जो एक किल्ला आहे त्या किल्ल्याचं एक पुनर्बांधणी करायचाही संकल्प त्यांनी सोडलेला आहे. याशिवाय वाकुर्डे योजनेलाही त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती गती या काळामध्ये दिलेली आहे. यावर्षी पाऊस चांगला झालेला आहे. वाकुर्डे योजनेची पावसाळ्यात किंवा पावसाळा संपल्या काही फार मोठी गरज लागेल असा प्रश्न नाही आहे, परंतु पुढच्या काळामध्ये मात्र उन्हाळ्यामध्ये जेव्हा टंचाई निर्माण होती तेव्हा वाकुर्डे योजना निश्चितच इथं उपयोगी ठरणार आहे. त्यामुळं आता नेमकं काय होणार या मतदारसंघामध्ये, हा मतदारसंघ खरोखरच महायुतीतल्या अजितदादा गटाकडे जाणार का भारतीय जनता पक्षाकडे जाणार,
आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते नेमका कुठला निर्णय घेणार? सम्राट महाडिक यांना उमेदवारी मिळणार का सत्यजित देशमुख यांना या मतदारसंघातून लढण्याची संधी मिळणार? हे काही दिवसातच स्पष्ट होईल. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला जरूर कमेंट करून तुम्ही आपण कळवा. आणि हॅलो प्रभातच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असेच वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला देण्याची आम्हाला संधी द्या. धन्यवाद.